आपल्यासोबत बोलण्यासाठी करुणा मुंडेताई आहेत. ताई, आज जो कोर्टात निकाल आला त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारांशी संवाद साधताना तुमचा मुलगा तेव्हापासूनच खूप हायपर झाला होता आणि तेव्हापासून आरडाओरडा त्याने सुरू केलेला होता. त्याच्यानंतर त्याने होते तिकडे. त्याच्यानंतर त्याने इंस्टाग्रामवरती देखील पोस्ट केलेली आहे. आता तुमचा मुलगाच तुमच्या विरोधात गेलेला आहे. काय म्हणणं आहे यावर एकंदरीत तुमचं? तुम्ही सगळं बघितलेलं आहे, किती प्रेशरमध्ये होता. त्यांचा फेस बघितला तुम्ही, मुलगेचा फेस बघितला, किती प्रेशरमध्ये होता तुम्ही बघितलेला आहे. काय करणार, काय करणार. एक प्रेशर, मेंटल प्रेशर जो वेळे असते, काय पण करू शकतात इन्सान. त्याच्यामध्ये त्यांची चूक नाही आहे, माझ्या मुलग्याची काही चूक नाही आहे. माझा मुलगा खूप खरा आहे. परंतु आणि त्रास तर होत आहे ना त्यांना, त्रास तर होत आहे त्यांना. आणि त्यांच्या मी मीडियावरती सांगितलेलं आहे की त्यांच्या वडीलसोबत चांगले रिलेशन आहे. माझे पण चांगले होते, त्याच्यासाठी मी 27 वर्ष राहिली आहे, असं नाही आहे. पण जे दलाल प्रवृत्तीचे लोक आहे, जे घाणेडे, मी तो शिवीगाळ करणारे त्या लोकांना जास्त माझ्या डोक फिरला. शिवीगाळ करणारे, डायरेक्ट सगळ्यांच्या खोलून टाकणारे, सगळं दलाल लोकांनी काय काय केलेलं आहे. असंच आज माझे मुलींचे खांद्यावरती रिव्हॉल्वर ठेवून जरी हे लोकांना करायचं आहे तो करून द्या. मी बघते, मी पण सगळं लढणार आहे. तुम्ही जो शब्द वापरले दलाल, तो कोणाला उद्देशून म्हटलेला आहे? तुम्ही कोणाबद्दल म्हणत आहात? आहे खूप काही आहे दलाल लोक. ज्यावेळी एक व्यक्ती मंत्री होता है ना, तो दलाल पहले आ जाते पीछे. ऐसा मैंने सुना था पहले, पर देखा भी है घर में, जिसके कारण आज नहीं तो 27 साल धनंजय मुंडे को मुझसे कुछ परेशानी होती तो वो मेरे को तभी छोड़ देते ना. मेरे को उनसे कुछ परेशानी होती तो मैं उनको तभी छोड़ देती, पर अभी भी उन्होंने मुझे छोड़ा है, मैंने उनको नहीं छोड़ा है. आज भी मैंने उनको तलाक नहीं दिया है, अभी भी मैंने पूरा मुंह नहीं खोला है, बहुत कुछ नहीं खोला है, पूरा बंद है, अभी पूरा बंद है. 10% खोला आहे, सिर्फ 10%. नाही, तुम्ही मगाशी वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलेलं होतं, तर तुम्हाला त्यांनी देखील मारहाण केलेली आहे असं देखील तुमचं म्हणणं होतं. या सर्व प्रकरणात आत्ता देखील वाल्मिक कराड इन्व्हॉल्ड आहेत असं वाटतंय तुम्हाला? कोणते म्हणजे? हे जे सर्व प्रकरण चालू आहे, आत्ता देखील तुमच्या मुलावरती प्रेशर टाकलं जात आहे या सर्व प्रकरण. हाँ ऑब्वियसली. और कोई वाल्मिक कराड एकटा नाही आहे. असे वाल्मिक कराड सारखे खूप लोक आहे यांच्याकडे. पुण्याचा आका वेगळा आहे, बीडचा आका वेगळा आहे, औरंगाबादचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे. याचे वेगळे आका आहे. सगळ्यांचा प्रेशर आहे आमच्यावर. तुम्ही इतक्या वेगवेगळ्या आकांचं जे सांगितलेलं आहे, नक्की एवढे कोण आहेत? कारण जेव्हा सुरेश धस जे सांगत असतात ते वेळ फक्त येऊ द्या, आता वेळ नाही. आज मी सकाळीपासून मी आंघोळ पण झाली नाही होती, त्या वेळेपासून मी बाईट देत आहे. आणि मला काय वाईट बोलायचं नाही होता, फक्त मला आपला आभार न्यायाधीश साहेबांना, न्यायालय, माझे वकील, त्यांना फक्त आभार व्यक्त करायचा होता. पण ते माझे मुलांना फोन करून खूप प्रेशर दिला. तो आला, ओरडून झाला, ते सगळं एकदम वाईट गोष्टी झाली पत्रकार समोर. त्याच्यासाठी आज हे सगळं झालेलं आहे. मुलगाने ती जी पोस्ट केलेली आहे, परंतु मुलीचं काय म्हणणं आहे तुमच्या या सर्व संदर्भात? हां, ही जी गोष्ट झालेली आहे, मुलगा हायपर झालेला आहे, त्याने पोस्ट देखील इंस्टाग्रामवरती केलेली आहे, परंतु जी तुमची मुलगी आहे तिचं काय म्हणणं आहे या सर्व संदर्भात? तिचं काय म्हणणं नाही आहे. ती तुमच्या सोबत आहे? हा सोबत आहे की नाही आहे मी काही बोलू शकत नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या घरापासून लांब येऊनच इकडे पत्रकारांशी बोलावं लागत आहे. जे घरचं माहोल जे आहे ते पूर्ण मुलगा चिडलेला असल्या कारणाने मला बाहेर येऊन बोलावं लागते. म्हणून विचारण्यात आलेलं आहे की मुलगी देखील तुमच्यासोबत आहे की ती देखील तिच्या भावासोबत? नाही, तो सगळे त्यांच्यासोबतही आहे. क्योंकि कसं आहे ना, खरेची बाजूमध्ये कोणी नाही असतो. यदि होते तो आज मेरे बच्चे यदि माझी बाजूमध्ये होते तो धनंजय मुंडे की औकात होती क्या कि मेरे को जेल में डालता? 2 कौड़ी का गुंडा मुझे मारता? धनंजय मुंडे की होती हिम्मत इतनी? आप बताइए, नहीं होती ना. यदि मेरे बच्चे मेरे साथ होते, मेरे बच्चे तो छोड़ो, मेरे घर के भाई बहन कोई भी एक भी व्यक्ति साथ में होता, सबको भीती है कोणाला जेलमध्ये जायचं आहे. और आज हमारे घर का कोई परिवार इतना बड़ा नहीं है कि जेल में डालेगा धनंजय मुंडे तो कोई निकालेगा किसी को आके. मेरी बहन को भी 2 महीने जेल में डाला था. बहन को डाला, मुझे डाला, 2 बार मेरे को डाला. कौन इतना सहन करेगा? बच्चे डरे हुए हैं, भीती में है बच्चे. प्रेशरमध्ये येऊन ते हे सर्व पाऊल उचलत आहेत. सगळं पुढची लढाई कशी लढणार आहात? कोर्टातून, न्यायालयाकडून जाणार. ही सगळी गोष्ट घेऊन न्यायालयाकडून परत जाणार. मुलांना तुमच्या बाजूने वळवून की त्यांना काही समजावून? त्यांना जायचं आहे वडीलकडे,
जाए अच्छी बात है, उनके पास जल्दी न्याय मिल जाएगा, मेरे पास तो कुछ नहीं मिलेगा, ठोकरें मिलेगी मेरे पास. तुमच्या मुलाने असा देखील आरोप केलेला आहे की माझ्या आईने माझ्या वडिलांना मारलं होतं म्हणून ते निघून गेले होते, असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. एक बात बताइए, मैंने आपको फ़ोटो दिखाई, मेरा बेटा फ़ोटो दिखा दे कि बाप को कभी मारा होगा तो. और यदि उसने मुझे मेरी जान पे जब बनी आई, मेरी जान ही जा रही है, तो एक आध थप्पड़ मार भी दिया होगा तो क्या बुरा है? क्या जान दे दूं क्या मैं? मारहाणीचे फोटो दाखवाल का तुम्ही? हाँ है ना, हे बघा, माझ्याकडे सगळे पुरावे आहे, माझ्याकडे काही नाही सत्याकडे फक्त पुरावे असतो. हे बघा, बघ ना, हे कधीचा फोटो आहे ताई? हे ज्या वेळी आम्ही सोबत होते, माझ्याकडे सगळे किती पुरावे. वर्षांपूर्वीचा? 3 वर्ष. और पुढची यदि लढाई. मैंने मेरे पति को मारा है, हाँ कभी एक आध थप्पड़ मारा भी होगा, क्यों झूठ बोलूं, एक आध 2 बार मारा भी होगा. जैसे एक बार अलीबाग में हमारा झगड़ा हुआ था, तो उनने मेरी गर्दन इतनी कस के पकड़ ली थी, तो डायरेक्ट मैंने घुटना ऐसे मेन पार्ट पे मारा था उनको. तो अपने बचाव में तो मारूंगी ना, थोड़ी ना चुप बैठूंगी. मेरे को जान लेने तक पे आ गए, मेरी आँख फोड़ दी, तो उसमें एक आध थप्पड़ मार भी दिया होगा तो क्या चुप बैठूंगी क्या? उनको जान लेने तक मैं चुप बैठूं कि मेरी जान ले ले वो. पुढची लढाई कोर्टातून लढणार आहात. येस. आपल्यासोबत करुणा मुंडे मॅडम होत्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढची लढाई जी आहे ती कोर्टातून लढणार असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.